मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातले एक महत्त्वाचे अपडेट। शीतल तेजवानीनं लपवून ठेवलेले दस्त अखेर जप्त झाल्याची माहिती मिळते आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी ही महत्त्वाची कारवाई केली आहे। शीतल तेजवानीनं मूळ महार वतनदार यांच्याकडून घेतलेले पॉवर ऑफ अटर्नी, करारनामे आणि इतर वेगवेगळे लपवून ठेवलेले दस्त सध्या जप्त झाल्याची माहिती। शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या पिंपरी आणि कोरेगाव पार्क येथील घरी छापेमारी केली होती, मात्र त्या दरम्यान पोलिसांना कागदपत्र मिळून आली नव्हती। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भातल्या? शीतल तेजवानी आणि पार्थ पवार वगैरे हे जे काही प्रकरण आहे पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणीचं, ते दिवसेंदिवस त्याबाबत चौकशी आणि सगळं चालूच आहे। मात्र मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी जी पोलीस कस्टडीमध्ये आहे शीतल तेजवानी हिने पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर करत 40 एकर शासकीय जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र असलेले पार्थ पवार भागीदार असलेले अमेरिका कंपनी 300 कोटी विकल्याचे हे प्रकरण। मात्र आता या प्रकरणी अटक झाल्यानंतर पोलिसांनी पिंपरी तेजवानीच्या पिंपरी व कोरेगाव पार्क येथील घरी छापेमारी केली, मात्र पोलिसांना कागदपत्र मिळून आली नाही। त्यामुळे पोलिसांनी तेजवानीच्याकडे चौकशी करत आता तिच्याकडे जमिनीची मूळ कागदपत्र जप्त केल्याचं कळत आहे। नक्कीच सुशांत, करत हे सगळे पुरावे सध्या मिळालेले आहेत पोलिसांना। त्या अनुषंगाने नेमका कसा तपास केला जातो हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।